समोर उंच बिल्डिंग दिसते ना, तिच्याकडे बघून असं वाटतं त्यामध्ये राहणारे लोक किती सुखी समाधानी असतील ना. पण खरा आनंद तर ना ह्या मातीमध्येच आहे आणि कदाचित ह्यांना हा कळाला असावा म्हणून ते आजही ती शेती कसतात. शहरात जाऊन किती पण पैसे कमवा, पण खरा आनंद घेण्यासाठी लोकांना गावीच यावं लागतं. खूप दिवसापासून क्लिन्झिंग मिल घरात आणून ठेवलेलं होतं. ह्याचा चांगला वापर माझ्या पोरांनी केलाय, पण मी अजून वापरलं नव्हतं. म्हणलं चला वापरून बघू, कारण नवऱ्याचं दररोज उठता बसता मला टोमणेत. फक्त वस्तू घरात आणून ठेवायच्या आणि त्याला वापरायचं नाही. फेस वॉश, नाईट क्रीम, सिरम, क्लिन्झर ह्या जमान्यामध्ये मी अजून सुद्धा संतूर साबणच वापरते. म्हणलं चला जमाना एवढा पुढे गेलाय, आपण का म्हणून मागं राहायचं. म्हणून सकाळी उठल्याच पावशेर क्रीम तोंडाला थापून घेतली आणि पण खरंच त्याचा फायदा झाला बरं का मला. मी काळ्याची गोरी तर झाले नाही, पण थोडीफार टॅनिंग माझ्या स्किनचे निघले आणि थोडासा विश्वास माझा ह्या गोष्टींवर बसलाय. माणसांसारखी ना माझी स्किन पण एवढी हावरी झाली ना, पावशेर क्रीम थापली होती मी तोंडावर आणि त्याला मसाज करता करताना ती पूर्ण गायबच होऊन गेली. बघा एवढी ड्राय झाली होती ती आणि मी तिच्याकडे इतक्या दिवस लक्ष दिलं नाही. तोंडाचा नंबर तर झाला होता. मला चला आता हाताला पण लावून घेऊ. तोंडाचा थोडा मळ निघलाच होता माझ्या, मला हाताचा पण निघून जाईल. तसं पण मी हातापाय काय घासत नसते दगडाने. बाबू ह्या क्रीम तर माझ्या हाताची सगळी टॅनिंगच करून टाकली. मी फक्त रील्सच नाही बनवत, स्वयंपाक पण छान बनवते. पोळी बघा किती छान झाली. रुमालाची घडी घालावी अशी एवढी मऊसूत पोळी झाली होती. माहेरी असताना कधी जर पोळ्या बनवल्या ना चुकून, तर माझा भाऊ माझ्या मम्मीला विचारायचा माणसालाच खायला बनवल्यात ना ह्या पोळ्या. टोमॅटोची चटणी माझ्या नवऱ्याला खायची नव्हती म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा चिकन बनवायला लागले. चिकनची रेसिपी मी दिली नाही, कारण दररोज नवीन रेसिपी बघून तुम्ही पण बोर होऊन जाता. जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी आणि आम्ही कामाला निघून गेले. आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.